हा काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर हातात केळच येणार. एक सांगितलं तुम्हाला. हे आपण गेले अनेक वर्ष आपण ही ओरडून ओरडून सांगतोय. मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही. कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय. कारण काय द्यायची, अख्खा देश बोंबलतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची. बरं आपण काय सांगतो आहोत त्यांना? आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मतदार याद्या स्वच्छ करा. अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे. उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपवून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या. मॅच तर फिक्स आहे. भाई ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं. जडेजापासून काढलं होतं ना. इथे कोणालाच काढत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे, सीसीटीव्ही कॅमेरा मधलं जे काही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट काय 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 त्यांनी शब्द वापरला? हा त्याची प्रायव्हसी. प्रायव्हसी कसली आली? एखादा माणूस मतदान कुठे करतोय, मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते. मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची? आम्हाला माहिती आहे की मतदार कोण आहे ते. जे पटत नाहीत, जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्यात त्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं. जे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं असं या सगळ्या राज्यांवरती, या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे. बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत. आजची बातमी आजची किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा? ते कुठे आणले पेपर आहेत ते? म्हणजे हा मनात ह्यांचा विचार येतो कसा? ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं ती कुठचं दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी. बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोधत होतो पण त्याचा GR देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं. काय करतायत हे जर ऐकाल ना, नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलंय? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स.
ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल. मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत, अडाणलेला देऊन टाका, तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत. हे सगळं येतं सत्तेतून, सत्ता येते याच्यातून. म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत. दणदणीत मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली आहे ती. शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाहीये तिकडची. त्याच्यामुळे तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये. पण तुम्हाला, माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना मी सांगतोय की या मोर्चात सामील व्हा. महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामध्ये तुम्ही दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल, सर्वांना यावं लागेल. आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा. शनिवार पुरता 1 मत त्याच्या गालावर द्या. आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या. पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे. तो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय, त्यांना ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय. पण येणारे जर समजा रिझल्ट समजा विचित्र लागणार असतील तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे. हे सगळं सुधारलं पाहिजे, हे सगळं नीट झालं पाहिजे. या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल, पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत. अहो, हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात. अमेरिकेसारख्या देशामध्ये, सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात.